तोफखाना पोलिसांची मोठी कारवाई. अवैध मावा निर्मिती करणाऱ्या 2 ठिकाणांवर छापे. 3.5 लाखांचा मुद्देमाल जप्त. अहिल्यानगर शहरातील तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरित्या मावा व सुगंधित तंबाखू तयार करणाऱ्या 2 ठिकाणावर पोलिसांनी धडक कारवाई करत एकूण 3,34,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत 2 जणांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक मुमुक्ष सुदर्शन यांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सपोनी माणिक चौधरी यांना अवैध मावा निर्मिती करणाऱ्या ठिकाणांवर छापेमारी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलिसांच्या विशेष पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन खात्री करून पंचासमक्ष कारवाई केली. पहिली कारवाई 12 इमाम कोठला, तालुका जिल्हा अहिल्यानगर येथे करण्यात आली. येथे अवैधरित्या मावा तयार करणाऱ्या शाहिद फारुख शेख वय वर्ष 25 याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून मावा तयार करण्यासाठी वापरले जाणारे सुपारी, सुगंधित तंबाखू, मावा बनविण्याचे मशीन तसेच तयार मावा असा 1,66,550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुसरी कारवाई गुलमोहर रोड, अम्रपल्ली मंगल कार्यालयासमोर अहिल्यानगर येथे करण्यात आली. येथे अक्षय राजू पवार वय वर्ष 19 राहणार निंबळक हा अवैधरित्या मावा तयार करत असल्याचे आढळून आले. त्याच्याकडून मावा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, मशीन आणि तयार मावा असा 1,68,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोन्ही कारवायांमध्ये पोलिसांनी एकूण 3,34,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून अवैध तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन आणि विक्री विरोधात पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित आरोपी विरुद्ध कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.